नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स यामधील ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी यावर आधारित आपण एक्झाम्पल बघतो. ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी काय सांगतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. एक एक्झाम्पल बघा. A fair die is rolled. Let A be the event that an even number appears. B be the event that a number bigger than 3 occurs. Find the probability that the number appearing on the uppermost face is either even or bigger than 3. Let omega, that means sample space, 1, 2, 3, 4, 5, 6, that is sample space. किती येते? 1, 2, 3, 4, 5, 6. So number of element in sample space 6. Let event A काय such that an even number occurs. आता त्या फाशावर 1 ते 6 नंबर आहेत, त्यातले फक्त इव्हन नंबर आम्हाला हवेत, ती इव्हेंट ए. सो ए इज इक्वल टू 2, 4, 6. हे सगळे इव्हन नंबर. किती आहेत हे? 3. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट ए आर 3. मग याची आपण प्रोबॅबिलिटी काढू. कशी प्रोबॅबिलिटी काढतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एलिमेंट इन ए किती आहेत? 3. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस किती आहेत? 6. सो 3/6 दॅट मीन्स 1/2. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 1/2. आता इव्हेंट बी बघा. लेट इव्हेंट बी काय सांगते? ए नंबर बिगर दॅन 3 ऑकर्स. म्हणजे 3 पेक्षा मोठे नंबर ते इव्हेंट बी मध्ये असतील. मग आता फाशावरती असे 3 पेक्षा मोठे नंबर कोण आहेत? 4, 5 आणि 6. किती येते? नंबर ऑफ बी 3 आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी means number of elements in B upon number of sample space. So number of element in B 3 आहेत. Number of sample space चे element 6 आहेत. 3/6 that means 1/2. आता आपण A इंटरसेक्शन B काढून घेऊ. A इंटरसेक्शन B म्हणजे सेट A आणि सेट B मधले कॉमन एलिमेंट. मग आता हा सेट A ज्याचे एलिमेंट आहेत 2, 4, 6. हा सेट बी ज्याचे एलिमेंट आहेत 4, 5, 6. मग ए आणि बी मध्ये कॉमन कोण आहे? 4 आणि 6 फक्त. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4, 6. किती आहेत हे टोटल? 2. सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. मग याची प्रोबॅबिलिटी कशी मिळणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. हे ए इंटरसेक्शन बी चे एलिमेंट आहेत 2. सॅम्पल स्पेसचे एलिमेंट आहे 6. 2/6 दॅट मीन्स 1/3. नाव ए युनियन बी. द नंबर appearing on the uppermost face is either even or bigger than 3. म्हणजे ए युनियन बी. आणि ह्याची प्रोबॅबिलिटी ए युनियन बीची प्रोबॅबिलिटी आम्हाला काढायची. मग ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी आपण 2 प्रकारे काढू शकतो. एक ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी वापरून. बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. दिस इज ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी. Probability of A 1/2, probability of B 1/2,
अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी 1/3 हे आपण मागं काढलेले आहेत. नाव टेकिंग एलसीएम, यांच्यात एलसीएम जर घ्यायचा तर एलसीएम येणार 6. सो 2 3 जा 6, 2 3 जा 6 अँड 3 2 जा 6 होतात. म्हणजे 3 1 3, 3 1 3 मध्ये अधिक चिन्ह आणि बे 1 बे मध्ये वजा चिन्ह. सो 3 + 3 6 - 2 दॅट इज 4/6. 4/6 that means 2/3. So probability of A union B is 2/3. This way. हेच आपण वेगळ्या पद्धतीने काढू. Or we can find probability of A union B in following way. आपण काय करूया, A union B काढून घेऊ. A union B that means सेट A आणि सेट B मधील मिळून येणारे एलिमेंट. मग आता हे बघ, ए युनियन बी म्हणजे काय, हा सेट ए युनियन हा सेट बी, या दोघांना मिळून सेट काय होईल, हे एलिमेंट. मग आता किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू 4. मग याची प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज गिवन बाय नंबर ऑफ ए युनियन बी upon number of sample space. A union B 4, sample space चे element 6, 4/6 that means 2/3. So probability of A union B is 2/3. Next example book. Example number 2. If probability of A is 0.6, probability of B is 0.5, probability of A intersection B is 0.3, compute probability of A complement, probability of A union B, probability of A complement intersection B, probability of A complement intersection B complement, and probability of A complement union B complement. हे आम्हाला शोधून काढायचं. नंबर 1, probability of A complement, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 0.6 गिवन. सो 1 मायनस 0.6 दॅट इज 0.4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0.4. नंबर 1. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, आपण ॲडिशन थेरमचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू. probability of A plus probability of B minus probability of A intersection B. Probability of A 0.6, probability of B 0.5 and probability of A intersection B is 0.3. 0.6 plus 0.5 that is 1.1 minus 0.3. So 1.1 minus 0.3 that is 0.8. Therefore, probability of A union B is equal to 0.8 second. Third, probability of A complement intersection B. Probability of A complement intersection B चा फॉर्म्युला बघ. probability of B म्हणजे ही मायनस probability of A intersection B. probability of B 0.5, probability of A intersection 0.3, subtraction केली 0.2 आली. So probability of A complement intersection B is equal to 0.2. हे थर्ड प्रूव्ह झालं. नाव फोर्थ बघ, probability of A complement intersection B complement, याला आपण डी मॉर्गन्स लॉ वापरणार. बघा, probability of A complement intersection B complement is equal to, हे इंटरसेक्शन आहे ना, इथं युनियन घ्यायचं, दोघांचं कॉम्प्लिमेंट आहे ना, या कंसाचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. दिस इज डी मॉर्गन्स लॉ. सो प्रोबॅबिलिटी ऑफ A complement intersection B complement is given by probability of A union B complement. मग हे जे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ A union B complement,
हे कसं काढतात? ह्याच्यासाठी पण एक स्पेशल फॉर्म्युला आहे. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी जर 1 मधून वजा केली तर या प्रोबॅबिलिटी ऑफ एचं कॉम्प्लिमेंट मिळतं, हे लक्षात ठेवायचं. सो 1 प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज 0.8. 1 मधून 0.8 वजा केला 0.2 उरला. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज 0.2. चौथ्याचं उत्तर मिळालं. पाचवं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, परत या इथं डी मॉर्गन्स लॉ आहे. इथं युनियन आहे तर आपण इंटरसेक्शन लिहायचं. दोघांचं कॉम्प्लिमेंट आहे तर आपण या इंटरसेक्शनच्या ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट लिहायचं. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. मग हे पण परत तुला माहिती आहे, हे कॉम्प्लिमेंट जर काढायचं असेल ना तर 1 मधून हे इंटरसेक्शन वजा करायचं. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. किमती भरा. हा 1 जसा तसा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी 0.3. 1 minus 0.3 that is 0.7, and in this way probability of A complement union B complement is 0.7 proved. हे 5 झालं. धन्यवाद.